मी स्टेशनपासून घरपर्यंत चालत चाललो आहे. परत नोटीस केलं की लोकांची चालण्याची सवय सुटली आहे. तर छोट्या मोठ्या गाड्यांसाठी पण लोक आजकाल रिक्षा करतात, गाडी करतात. चाललं पाहिजे यार, चाललं पाहिजे. मी ऑफकोर्स मी तर बराच चालतो. बोल तुम्ही लगेच स्वतः चालत नाही, दुसऱ्यांना ज्ञान शिकवते वगैरे. ट्रोल करायला पण लोक आजकाल कमी नाही करत. खाली गडाच्या पायथ्यावरून गड दिसायला लागला आहे, म्हणजेच इथून बिल्डिंग दिसायला लागली. तर मी हे बोलवतो की ट्रोलिंग आजकाल लोक कुठल्याही गोष्टीवरून ट्रोल करतात. पण बेस्ट पार्ट मला यात कमी सबस्क्रायबरचा हा वाटतो की बाई काही बोलू शकतो, ट्रोल करायलाच कोण नाही, सबस्क्रायबरच कमी आहेत. अगदीच काही म्हणजे काही पण नाही. थर्ड फ्लोअरवरती राहायचे प्रोज, व्ह्यू चांगला मिळतो. आणि कॉन्स 3 माळे चढायला लागतो, ते पण ट्रेनमध्ये पूर्ण उभं राहून. चढा आता काय, गड ऑलमोस्ट जिंकलेला आहे. 2nd फ्लोअर क्रॉस झालेला आहे आणि मला 3rd फ्लोअरची पायरी दिसते. आणि अशा प्रकारे हा घराचा दरवाजा आला आहे. ऑफिसमधून येऊन मस्तपैकी आवरलेलं आहे आपलं. आणि आत्ताच एका मित्राचा कॉल आला, आमचं बराच वेळ बोलणं झालं वगैरे. खूप छान वाटलं बोलून वगैरे. हे पण ते शनिवारशीच रिलेटेड आहे, कळलं तुम्हाला. शुक्रवार ॲक्च्युली शुक्रवारची संध्याकाळ, शुक्रवारच्या संध्याकाळपासून चालू. हा जो मित्र होता तो म्हणजे ज्याच्याशी मी आत्ता कॉलवर बोललो, तो पण माझा शाळेचाच मित्र होता. शाळेच्या मित्रावरून आठवलं, आत्ता येताना शाळेच्या बाजूने चाललेलो आणि तिकडे एक ॲन्युअल फंक्शन सुरू होतं. आयुष्यभर शाळेमध्ये वाटतं ॲन्युअल फंक्शन चालू आहे. गाईज माझी शाळा आहे आणि तिथे वाटतं आज ॲन्युअल फंक्शन आहे. शाळेमध्ये असताना मी पण एकदा डान्स केलेला बाई, आणि तेवढा हिलेरियस होता ना. खरं ती क्लिप असती ना तर काय सांगू मी आता, तुम्ही एवढा हसला असता ना. ॲन्युअल फंक्शनवरून बाई मला 2-4 गोष्टी आठवल्या की एकदम बकवास डान्स केलेला मी कुठल्या तरी गाण्यावरती. गाण्याचं नाव नाही आठवत, तसंच कुठलं तरी पंजाबी सॉन्ग होतं आणि पंजाबी सगळं गेटअप करून मी ते फालतू असं काहीतरी तो डान्स केलेला. तो डान्स चांगला होता, म्हणजे बसवलेला चांगला, आम्ही खराब केला. माझी चायला विसरण्याची सवय आहे ना, काय सांगू आता. एक दिवस मला बुडवणार आहे कुठेतरी. मी घरी येऊन काहीतरी करणार होतो, मी विसरलो आता मी काय करणार होतो. आणि आता मला म्हणजे असं रिकामं वाटतं, कारण की मला आठवतच नाही मी काय करणार होतो. ॲक्च्युली जेव्हा मी ही व्लॉग्सची सुरुवात केली तेव्हा मला वाटलं होतं की 4 व्लॉगपर्यंत पण जाईल, कारण की इनकन्सिस्टन्सी खूप आहे माझ्या काही गोष्टींमध्ये. बट जसं मी बनवतो तसं मला थोडी मजा येते. आणि बेस्ट पार्ट मला तो एडिटिंगचा वाटतो, कारण की त्याच्यामध्ये ते मांडता येतं जे मला, म्हणजे ज्या पद्धतीने मला स्वतःला व्लॉग्स बघायला आवडतात त्या पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणजे थोडा एक टच जरा रेग्युलर स्टाईलपेक्षा, म्हणजे जे क्लासिक व्लॉग असतात की लोक जस्ट कॅमेरा घेऊन असे बोलतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालं वगैरे. बट मी असं मधूनच चालू करून मग एक रिकॅप देऊन तसं मग थोडंसं एक ट्राय करतो आहे. तर तुम्हाला आवडते नाही आवडते ते पण सांगायला तसे कोण नाही, सबस्क्रायबर कमी आहेत. मला ॲक्च्युली आत्ताच बसल्या एक कन्सेप्ट सुचलेली रील बनवायची. सो मी आता मे बी इथलं सगळं आवरून माझं जे काही सामान आहे ते आवरून सगळं मी एक रील शूट करीन. सो ट्रेनमध्ये येताना बऱ्याच लोकांकडून मी ऐकत होतो की त्यांचे न्यू इयरचे काय प्लॅन्स आहेत वगैरे. मला हे बोलायचं होतं की तुम्ही तुमचे न्यू इयर रिझर्वेशन जे काय ते कमेंट्समध्ये टाका, की तुम्ही काय प्लॅन करतात वगैरे, किंवा काय तुमचा काही प्लॅन असेल टाका कमेंट्स बॉक्समध्ये. भरा जे काय भरता येईल सगळं, तुम्हाला जे काय वाटतंय ते भरा. ओके, सो आपण रील शूट केलेली आहे आणि ती अपलोडसुद्धा केली आहे. अरे सुन ना भाई, बोल तेरा न्यू इयर का प्लॅन काय? न्यू इयर का प्लॅन. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला माझी व्हिडिओज 1% सुद्धा आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून कधी मी मोठा झालो चुकून तुमच्यामुळे तर मी तुम्हाला नक्की लक्षात ठेवीन. एवढं लक्षात ठेवा. हमारे मतलब बाप को मत सिखा, चल. ती विक्रोळीपर्यंत गाडी एकदम बरोबर आली, पण विक्रोळीच्या थोडंसंच आधी त्याने पूर्ण 10 मिनटं परत लेट करून टाकली. काय मस्त ऑफिसपर्यंत जायला बस असते, ती बस पण मिस झाली आहे आणि तर चालत जायला लागते.